दारुड्यांना तर काहीच कळत नाही. एकदा दारूचं गोट पेलं की डोळे बंद. आपण काय करायला हे देखील कळत नाही. सत्तीस म्हणजे दारू असतं कळलं. आणि दारू पेल्याने माणूस कसं चलतं, कुठे चलतं, गटर जातं हे देखील त्याला पत्ता लागत नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते. हे दारुडा झुलत झुलत जात होता. घरी बसल्यावर त्याने कपडे बदलले कारण त्याला गार वाटलं होता. मग तो चुलीपाशी जाऊन बसतो आणि म्हणतो, गावातल्या माणसांना काढायची अक्कल नाही. त्याची बायको म्हणते, नेमके झाले तरी काय? त्याला पुढचं आठवण त्याच म्हणाले, गावातल्या माणसांना कायच कळत नाही. मग त्याची बायको म्हणाले, काय झालं? मग त्याला आठवलं. त्याने झाले, मला सर्वांज गेला नाही. मला जर सर्वांज गेला असता ना, गावाला असतं मी गाव. तू गाव गाव येऊन बसले. मला जर आमदार गेला असता ना, तालुका बदलेला असता, तालुक्यावर नाही थांबायचं आपण. मला जर खासदार गेला असता ना, जिल्हा बदलेला असता, जिल्हाच का डाग बसला काढून डाग. मला जर मुख्यमंत्री केला असता, जिल्हा बदलेला असता, जिल्हा काय घेऊन बसले. मला जर पंतप्रधान केला असता ना, देश बदलेला असतं देश. बायकोला इतका राग आला, फुकारी घेतली आणि खाली आपटिल्ले म्हणाले, अरे पिस्तुल्या, तू निघाला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. पहिल्यांदा तुझं धोतर म्हणून माझं परकर घातले, त्यावर पहिल्यांदा इतक्या वेळेला पहिल्यांदा हाल होतात.